चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी अशी की मुंबई महानगरपालिकेनंतर आता नागपूर महानगरपालिकेच्या सुद्धा जेईच्या पोस्ट आलेल्या आहेत. ठीक आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 3 ब्रांचचे विद्यार्थी हा फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेबल आहेत. ठीक आहे, आणि दुसरं, ज्यांनी नर्सिंग केलेली आहे, नर्सिंगसाठीही चांगल्या पोस्ट आहेत आणि ज्याची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चरमध्ये झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही पोस्ट आहेत. ठीक आहे, तर आता आपण ॲडव्हर्टाईज सविस्तरमध्ये बघूया. ठीक आहे, तर बघा 26 तारखेपासून हा फॉर्म भरण्याची लिंक चालू झालेली आहे आणि शेवटची डेट आहे 15 जानेवारी 2025. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म अप्लाय करताना कोणीही घाई करायची नाही आहे, कारण जसे BMCला भरपूर विद्यार्थ्यांनी हे फॉर्म चुकवले त्याचप्रमाणे इथे चुकवू नये तुम्ही, म्हणून पद्धतशीरप्रमाणे वाचायची आहे ॲडव्हर्टाईज आणि मगच भरायचं आहे. हवं तर तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल मी एक व्हिडिओ घेईल. ठीक आहे, तर आता बघा ह्या 5 पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते बघूया. तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी तुमची AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठामधली सिव्हिलमधली डिग्री आवश्यक आहे किंवा AMI मधली डिग्री. ठीक आहे, आता ह्या पोस्टसाठी डिप्लोमावाले ॲप्लिकेबल नाही आहेत. तर जेईसाठी आपण बघितलं होतं BMC मध्ये जेई ही पोस्ट फक्त डिप्लोमासाठी आधी आणली होती, नंतर त्यांना डिग्रीवाल्यांना सुद्धा अलाउ केलं होतं, पण इथे जेईला डिप्लोमावाले अलाउड नाहीत. डिप्लोमावाल्यासाठी त्यांनी एक वेगळी पोस्ट दिलेली आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट अशी एक पोस्ट आलेली आहे. ठीक आहे, तर ह्या पोस्टसाठी फक्त डिप्लोमावाले अलाउ आहेत, डिग्रीवाले नाहीत, लक्षात घ्या. पुढचं कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी बघा, कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी तुमची परत AICTE द्वारा मान्यता प्राप्त तुमची युनिव्हर्सिटी पाहिजे आणि तिथली तुम्ही विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी पाहिजे. ठीक आहे, अथवा AMIची डिग्री. चौथी, जे नर्स आहेत त्यांना HSC GNM अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन हवं आहे. ठीक आहे, आणि 5वी पोस्ट जी मी मगाशी सांगितली वृक्ष अधिकारी म्हणून आहे, BSc हॉर्टीसाठी, ॲग्रीसाठी, बॉटनीसाठी, फॉरेस्ट्रीसाठी जे असे पदवीधारक आहेत त्यांनी ही पोस्ट अप्लाय करायला काही हरकत नाही. फक्त तुम्हाला जर 5 वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव असेल एखादा तर त्यास प्राधान्य मिळेल. ठीक आहे, पुढे बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केलेली आहे ते विद्यार्थी दोन्ही पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहेत, जेई सुद्धा आणि CEA सुद्धा, सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी सुद्धा. पण बघा ही पोस्ट फक्त सिव्हिलवाल्यांसाठीच आहे, ज्यांनी सिव्हिलमध्ये डिप्लोमा केला आहे त्यांच्यासाठीच ही पोस्ट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अप्लाय करताना सेम रजिस्ट्रेशन नंबरने अप्लाय करायचं आहे. जसं BMCला तुम्हाला वेगवेगळे रजिस्ट्रेशन नंबर आले होते त्याचप्रमाणे इथे नाही आहे, तर इथे तुम्हाला सेम रजिस्ट्रेशन नंबर राहणार आहे. फक्त तुम्हाला फीज ही दोन्ही पोस्टसाठी भरावी लागणार आहे. ठीक आहे, पुढचं महत्त्वाचं, आता जे OBCचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशी ते व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे, पुढे अर्ज सादर करतेवेळी स्वतःच्या ओळखीचा पुराव्यासाठी स्वतःचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक यापैकी किमान कोणतेही एक फोटो असलेले मूळ ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्यामधलं तुम्हाला एकतरी कुठलं तरी अपलोड करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामधलं तुम्ही जे अपलोड करतील ते ओळखपत्र, त्याच्यावरचं नाव आणि तुमच्या 10th सर्टिफिकेटवरचं नाव किंवा मार्कशीटवरचं नाव हे सेम तंतोतंत जुळलं पाहिजे. ठीक आहे, कुठलीही स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. त्यामुळे असं ओळखपत्र लावा की ज्यावरचं नाव हे तुमच्या 10वीच्या रिझल्टशी मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, समजलं. पुढे बघूया. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज, तुमचा एक्सपिरियन्स आणि पात्रता ह्या विषयक अर्हता धारण केल्याचा दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक गणला जाईल. म्हणजे तुमचा ॲडव्हर्टाईजचा जो शेवटचा दिवस आहे तो दिवस हा तुमचा ह्या सर्व अर्हता धारण केल्याचा शेवटचा दिवस असेल. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं, तर जे विद्यार्थी हे चुका करतील त्यांच्यासाठी ही सूचना दिलेली आहे की संकेतस्थळावरील सूचना पाहिल्या नाही या कारणास्तव आलेल्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये कुठलीही चुकी केली असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर तुम्ही कुठली कारणं द्यायची प्रयत्न केलात की सर मी ॲडव्हर्टाईजमध्ये असं वाचलं नव्हतं किंवा असं लिहिलं नव्हतं, तर तुम्हाला तिथेच बाद केलं जाईल. ठीक आहे, त्यामुळेच व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. पुढे आता एक्झाम ही तुमची कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असणार आहे आणि एक्झामला नॉर्मलायझेशन ही पद्धत लागू असणार आहे. ठीक आहे,
तर TCSच्या मोस्ट ऑफ द एक्झामला नॉर्मलायझेशन ही पद्धत लागू असते, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम झाल्यानंतर तुमचे मार्क वाढूही शकतात, कमीही होऊ शकतात, त्यामुळे नंतर कोणी कंप्लेंट करायची नाही आहे. ठीक आहे, तर आता आपण अभ्यासक्रम बघूया. तर JEE सिव्हिलसाठी मराठी, इंग्रजी आणि रिझनिंग आणि GK हे टोटल 15 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, टोटल 60 मार्कांना. आता बघा, ह्या सर्व पोस्टसाठी मराठी ही कंपल्सरी आहे. जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत किंवा बाहेरचे विद्यार्थी आहेत, प्रत्येकांना मराठी ही कंपल्सरी आहे. आणि तुमचं डोमिसिल हे सुद्धा महाराष्ट्राचंच पाहिजे. ठीक आहे, तर ह्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 12वीच्या लेवलचं असेल आणि रिझनिंग आणि GK जे असेल ते तुमचं पदवी लेवलचं असेल. ठीक आहे, आता ह्या 60 व्यतिरिक्त तुमचे 40 प्रश्न हे तुमचे टेक्निकलचे असणार आहेत. तर टेक्निकलला चांगला वेटेज आहे 40 मार्कांचा. ठीक आहे, आता हे तुमचे 60 अधिक 40 म्हणजे 100 प्रश्नासाठी तुम्हाला 200 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला हे 2 गुण आहेत. ठीक आहे, पुढे JEE इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा सेम अभ्यासक्रम आहे जसं आपण वरती बघितला. ठीक आहे, पुढे नर्ससाठी सुद्धा सेम आहे, फक्त GK आणि रिझनिंग हे त्यांच्यासाठी 12वीच्या लेवलचं आहे. ठीक आहे, बाकी मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे सेमच आहे. ठीक आहे, आता पुढची पोस्ट बघूया जी डिप्लोमावाल्यांसाठी आहे. तर सिव्हिलचे जे डिप्लोमावाले आहेत त्यांच्यासाठी मार्काचं तर डिस्ट्रीब्युशन आपण मागे बघितल्याप्रमाणेच आहे, फक्त मराठी, इंग्रजी, रिझनिंग आणि GK जे आहे ते 10वीच्या लेवलचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सुद्धा पेपर हा 100 प्रश्नांचा असेल व 200 गुणांचा असेल. आणि जी 5वी पोस्ट आपण बघितली वृक्ष अधिकारी म्हणून BSc वाल्यांची, त्यांचं सुद्धा JEE सारखंच मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, तुम्हाला पण मराठी, इंग्रजी हे 12वीच्या लेवलचं येईल आणि रिझनिंग GK हे पदवी लेवलचं येईल. ठीक आहे, मार्क्स डिस्ट्रीब्युशन सेमच आहे. 100 प्रश्नाचा पेपर असेल 200 मार्कांसाठी. ठीक आहे, आता इथे तुमचं निगेटिव्ह मार्किंग हे नसणार आहे. ठीक आहे, असं मी ॲडव्हर्टाईजमध्ये तरी नाही बघितलं आहे, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग हे ह्या परीक्षेला नसणार आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास 100 पैकी 100 हे प्रश्न अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, पुढे आता हे आहेत आपल्या पोस्ट आणि त्यांच्या वेतन श्रेणी. ठीक आहे, तर हे बघा, हे तुमचं वेतन आहे आणि हे तुमची पदं आहेत. टोटल 245 ही पदं आहेत. ठीक आहे, पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते डॉक्युमेंट्स. ठीक आहे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत ते तुमच्याकडे आत्ताच तयार पाहिजेत. ठीक आहे, तर बघा, सगळे डॉक्युमेंट्स हे JPG किंवा PDF ह्या फॉर्मॅटमध्ये कमीत कमी 100 KB ते जास्तीत जास्त 2 MB पर्यंत फाईलमध्ये पाहिजे. ठीक आहे, तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर पहिला आहे डोमिसिल, तुमचं डोमिसिल लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे तुमचं SSCचं सर्टिफिकेट किंवा रिझल्ट. ठीक आहे, त्यानंतर लागणार आहे तुमचा एज प्रूफ. आता एज प्रूफसाठी तुमचा जन्म दाखलाही चालेल, तुमचं लिव्हिंगही चालेल. ठीक आहे, त्यानंतर लागेल तुमचं शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, म्हणजे तुमची डिग्री किंवा रिझल्ट जे काय असेल ते. ठीक आहे, त्यानंतर पुढचं जे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी तो त्यांचा पुरावा जो असेल तो सर्टिफिकेट. ठीक आहे, त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी त्यांचं ते आरक्षण असल्याचा पुरावा. ठीक आहे, पुढचं जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठीचा जो त्यांचं सर्टिफिकेट असेल ते लावायचं आहे. ठीक आहे, पुढचं जे OBC आहेत त्यांच्यासाठी मी बोललोय की नॉन क्रिमिनल हे तुमचं जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार त्या दिवशी तुमचं ते व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे, आता जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी तो त्यांचा पात्रतेचा असल्याचा पुरावा. ठीक आहे, आणि खेळाडू आरक्षण असेल तर तुमचं खेळाडू आरक्षणाचं लावायचं आहे. पुढे आता अनाथ असतील तर त्यांच्यासाठी तो त्यांचा जो पुरावा असेल गव्हर्नमेंटचा तो लावायचा आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्तांसाठी आणि अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांसाठी. ठीक आहे, तर जे जे तुमचे पुरावे तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडून भेटले असतील ते तुमचे लावायचे. ठीक आहे, आता 15वं महिलांसाठी, तर ज्यांचा नावात बदल झाला असेल त्यांनी ते गॅझेट लावायचं आहे. ठीक आहे तुमचं. आता 16वा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता हा पुरावा फक्त ज्यांना मराठी येत नाही किंवा ज्यांचा 10th 12th किंवा डिग्रीमध्ये मराठी भाषा हा विषय नसेल आतापर्यंत त्यांच्यासाठीच आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. ह्याचा फॉर्मॅट काय आहे तो आपण बघूया. ठीक आहे, 18वं अनुभव बाबतचे प्रमाणपत्र. आता ज्यांना अनुभव आहे, तर अनुभव कुठे विचारला होता तर वृक्ष अधिकारी होते त्यांना होतं. ठीक आहे, BSc वाल्यांसाठी, तर त्यांनी तो प्रमाणपत्र हा लावायचा आहे. पुढचं तुमचं जर संगणक अर्हताबाबतचं प्रमाणपत्र MSc IT वगैरे असेल तर ते लावायचं आहे.
आणि शेवटचं जन्म प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लावायला सांगितलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही लावायचं आहे. ठीक आहे. तर त्याने इथे तेच सांगितलं की तुम्ही जे आता जे डॉक्युमेंट्स लावतील तेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न्यायची आहेत, आणि ती जर खोटी किंवा चुकीची आढळल्यास, विहित पात्रतेचे निकष पूर्ण करीत नसल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. ठीक आहे, समजलं. तर चला, जे विद्यार्थी फॉर्म भरणार असतील त्याने व्यवस्थित ॲडव्हर्टाईज वाचायची आहे, किंवा जर तुम्हाला हवं असेल तर मी फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण मग काय काय लावायचं आहे ते बघूया. चालेल. चला, थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका.